छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पिंपळजवळ कार आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात निफाड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये। गुरुवारी 23 तारखेला सुमारे 2:30 वाजेच्या सुमारास चांदोरी येथून निफाडकडे मोटारसायकलने येत असताना पियुष प्रताप गायकवाड वय 17 आणि त्याचा मित्र भोर पूर्ण नाव समजू शकलं नाही, हे दोघे मोटारसायकल क्रमांक MH15 KF 1789 वरून निफाड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे येत होते। दरम्यान पिंपळजवळ समोरून येणाऱ्या नेक्सॉन कार क्रमांक MH15 SC 8509 आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली। या अपघातामध्ये दोघेही विद्यार्थी गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र उपचारासाठी नेत असतानाच पियुषचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर जखमी विद्यार्थ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मृत पियुष हा निफाड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत फिटर ट्रेडचं शिक्षण घेत होता। त्याच्या पश्चात आई वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे। या घटनेमुळे चांदोरी परिसरासह ITI मध्ये हळहळ व्यक्त होतीये। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे, नाशिक।